मंडळी, तुम्हाला माहित आहे का, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबाबत काय निष्कर्ष निघाला ते? 4 कदम बस 4 कदम चलतो ना साथ. काही लोक खूप कमी काळ जगतात, पण त्यांच्या आठवणी मात्र कायमच्या जिवंत राहतात. सुशांत सिंग राजपूत यांचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पूर्णिया येथे झाला. त्यांचे वडील के सिंग आणि आई उषा सिंग. सुशांत सिंग यांना 4 बहिणी आहेत. मित्रांनो, त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलं, कारण त्यांचं स्वप्न होतं एक अभिनेता बनायचं. मित्रांनो, त्यांच्या अभिनयाची सुरुवात टीव्ही सिरियलपासून झाली. 2008 मध्ये किस देश में है मेरा दिल, 2009 मध्ये पवित्र रिश्ता याच मालिकेमुळे ते घराघरात प्रसिद्ध झाले. मग सुरू झाला चित्रपट प्रवास. त्यांनी एकूण 11 चित्रपट केले. काय पोचे, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, MS धोनी, राबता, केदारनाथ, सोनचिरिया, छिछोरे ड्राईव्ह, दिल बेचारा हा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. लोकांना ते खूप आवडायचे, कारण ते फक्त अभिनेता नव्हते. त्यांना विज्ञान, खगोलशास्त्र, AI, अंतराळ आणि पुस्तकांची प्रचंड आवड होती. आयुष्यात काय काय करायचं आहे अशी त्यांनी 50 स्वप्नांची यादी बनवली होती. कलाकार बनना बहुत कठिन है और एक अच्छा इंसान बनना उससे ज़्यादा कठिन है, और मैं दोनों बनना चाहूँगा यहाँ से जाने से पहले. पण त्यापैकी अनेक स्वप्नही अपूर्णच राहिली. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबाबत काय निष्कर्ष निघाला ते? 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रेच्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. पोस्टमॉर्टम आणि तपासानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आलंय. अनेक वर्षाच्या तपासानंतर 2025 मध्ये CBIने कोणताही बाह्य हस्तक्षेपाचा पुरावा आढळला नसल्याचे सांगत प्रकरण बंद केले. जन्म आणि मृत्यू 21 जानेवारी 1986 ते 14 जून 2020. तब्बल 6 वर्ष झाली जाऊन. काही तारे तुटतात, पण त्यांचा प्रकाश कधी संपत नाही. मित्रांनो, सुशांत सिंग यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो? कमेंट करून नक्कीच सांगा.